नमस्कार, मी रिटायर्ड प्राध्यापक हरिभाऊ डोरलीकर, संमोहन तज्ञ तथा योगा व शिक्षक। योगाच्या माध्यमातून सगळ्यांना जे फायदे होत आहेत ते अनगणत फायदे आहे, यात काही शंका नाही। त्यासोबतच आमच्या योगामध्ये एक रिलॅक्सेशन नावाचा पार्ट आम्ही घेतो आहे। त्या रिलॅक्सेशन पार्टमध्ये जे काही स्त्री पुरुष जेंट्स विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मानसिकरित्या संतुलित केलं जातं। त्यांचं माइंड संतुलित केल्यामुळे त्यांचं मन एकाग्र होतं, अभ्यासात लक्ष लागायला लागतं, कॉन्सन्ट्रेशन कॅपॅसिटी वाढतं, स्मरणशक्ती वाढतं। अशा प्रकारच्या सूचना वारंवार दिल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती ही चांगली दांडगी होतं। हे आम्ही निदर्शनास आलेलं आहे आणि अनुभवाने सिद्ध करून दाखवलेलं आहे। त्याचबरोबर जे काही व्यक्ती ज्यांना आजार आहेत, झोप लागत नाही, मानसिक त्रास आहे, अशा बऱ्याचशा स्त्रिया पुरुषांना आम्ही या शवासनामार्फत म्हणा दोघांचा मिक्स करून आम्ही शवासन घेतो। त्या शवासनामुळे सगळ्यांचे जवळपास मानसिक समस्या दूर झालेल्या आहेत, सगळ्यांना पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे, सगळ्यांमध्ये एक जोश आनंद आणि दिवस कसा आनंदात जाईल एवढं सगळं या योगापासून आणि रिलॅक्सेशनपासून मिळत आहे। सर्वांना नमस्कार। पतंजली योगपीठ हरिद्वार संचालित विविध संस्थेच्या वतीने आपल्या राजुरा शहरामध्ये योगा वर्ग सुरू आहे। योगा वर्गामध्ये जो योग आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून सुरू होता तो कुठेतरी थांबला होता, परंतु योगगुरू श्रद्धेय स्वामीजी महाराज यांनी हा योगाचा प्रचार प्रसार भारतातच नव्हे, गावागावातच नव्हे, कुटुंबातच नव्हे तर विश्वामध्ये त्याचा प्रचार प्रसार त्यांनी केलेला आहे। ज्यांच्या जीवनामध्ये योग आलेला आहे, त्यांच्यामध्ये सुयोग आलेला आहे, त्यांचं जीवन पूर्णपणे बदलून गेलेलं आहे। स्वतःचं जीवन बदललं नाही, आपलं कुटुंब देखील आपण आनंदी ठेवण्यासाठी, आपला समाज आनंदी ठेवण्यासाठी, आपला गाव आनंदी ठेवण्यासाठी, आपला देश सुजलाम सुफलाम निर्माण करण्यासाठी योग हा अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचं कार्य आपल्याला करायचं आहे। ईश्वराने आपल्याला जन्म दिला आहे, तेव्हा आपलं शरीर अगदी पवित्र होतं, कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता, परंतु जसं वय वाढत गेलं त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये आजार वेगवेगळ्या प्रकारचे रोग आपल्या शरीरामध्ये प्रवेश केले, खाण्यापिण्याच्या पद्धती आपल्या बदलल्या, त्यामुळे आपलं शरीर पूर्ण विकृत झालेलं आहे, पूर्ण म्हणजे तब्येत आपली पूर्ण बिघडून गेली आहे, विविध प्रकारचे आजार आपल्या शरीरामध्ये प्रवेश केलेले आहे। या सर्वांना थांबवायचं असेल, आपलं शरीर सुदृढ, आपलं मन सुदृढ करायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये योगाचा अंगीकार केला पाहिजे। सकाळची वेळ ही ब्रह्ममुहूर्त आहे। या सकाळच्या वेळेमध्ये वातावरण अगदी प्रफुल्ल असते, प्रफुल्लित वातावरण असते, ऑक्सिजनचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असते। जो सकाळी उठेल त्यांचं आरोग्य चांगलं राहील। मित्रांनो, उद्या आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, तर आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या आम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपलं आरोग्य चांगलं राहो अशा प्रकारची प्रभूचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। नमस्कार, मी MK सिलोटे, पतंजली योग समिती तहसील प्रभारी राजुरा। योगाचं महत्त्व आज स्वामी रामदेव बाबा यांनी गावागावातून पोहोचवलं आहे, घराघरापर्यंत पोहोचवलेलं आहे। ॲलोपॅथी आणि चे जे दुरुपयोग होते ते कुठल्याही आजारासाठी ॲलोपॅथी औषधी हे टेम्पररी प्रायमरी म्हणून वापर केलं पाहिजे। तिचं लाँग टाईम जर घेत राहिलं तर शरीरातील काही ऑर्गन्स असतात, जसं किडन्या, हार्ट, लिव्हर या पेनकिलरसारख्या आणि स्टेरॉइडसारख्या औषधांनी हे कमजोर बनत असतात। आयुर्वेदामध्ये आपली किचन रूमच आपली मेडिकलची दुकान आहे, तिथेच बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि ह्या सर्व आम्ही योग क्लासच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असतो। परंतु योगा हा टेक्निकल एक्सपर्ट लोक आहेत, त्यांच्या सानिध्यात केलं तर त्याचे फायदे होतील, अदरवाईज त्याचे नुकसानसुद्धा होत असतात। म्हणून योग क्लासमध्ये येऊन सर्वांनी याचा फायदा घ्यावा। राजुऱ्यात सध्या भवानी मंदिरामध्ये खूप सुंदर योगा चालतो आहे, ते जनरल योगा नसून मेडिकेटेड योगा आहे। त्या मेडिकेटेड योगाला आपण यावं आणि त्याचा फायदा घ्यावा।